3 तासाचं काम 3 सेकंदमध्ये. हा व्हिडिओ आहे फोटोग्राफरसाठी, डिझायनरसाठी. तुमचं काम सोपं करणारा हा व्हिडिओ असणार आहे. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे की फोटोशॉपमध्ये स्क्रिप्ट नावाची गोष्ट असते. कदाचित तुम्हाला ही माहीत नसेल. आता तुम्ही माझ्या स्क्रीनवरती बघू शकता, मी खूप सारे डिझाईन्स बनवलेले आहेत. कदाचित असं होतं की तुम्ही असे खूप सारे डॉक्युमेंट्सवरती काम करत असता. डिझाईन अप्रूव्ह होतं आणि मग तुम्ही एक करून सेव्ह करता. तर हा सगळा वेळ वाचवण्यासाठी आता मी काय करणार आहे, फाईलमध्ये जाणार, स्क्रिप्टमध्ये जाणार आणि ब्राउजवरती क्लिक करणार. ब्राउज केल्यानंतर इथे पहिली जी स्क्रिप्ट आहे, ही स्क्रिप्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ह्या स्क्रिप्टवरती करायचं क्लिक. पहिली जी स्क्रिप्ट आहे, एक्सपोर्ट ऑल डॉक्स ॲज PNG, ह्या स्क्रिप्टवरती क्लिक केलं, लोड केलं. मला हे कुठे सेव्ह करायचं आहे, हा फोल्डर मी सिलेक्ट केला आणि मी ओके केलं. आणि अशा प्रकारे हे याने सेव्ह केलेलं आहे. जो फोल्डर तुम्ही सिलेक्ट केला होता त्याच फोल्डरच्या आतमध्ये तुम्हाला दिसतील PNG फाईल्स सगळ्याच्या बनलेल्या आहेत. 8-9 वर्ष सलग काम केल्यानंतर मला काही गोष्टी समजल्या होत्या आणि कुठे काय वेळ वाचवू शकतो हे मी थोडंसं आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यानंतर मी ह्या बनवल्या काही स्क्रिप्ट्स आहेत, त्या मी आता तुम्हाला देणार आहे. अशा या 3 स्क्रिप्ट्स आहेत ज्या मी तुम्हाला देणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. जर तुम्ही मेंबर असाल तर मेंबर्सला ती लिंक ओपन होईल. हा व्हिडिओ कम्प्लिटली आपल्या मेंबर्ससाठी आहे. आता यानंतरची स्क्रिप्ट आहे ऑटो सेव्ह इन मल्टिपल फॉर्मॅट्स. म्हणजेच जर तुमचा एखादी PSD ओपन आहे आणि ती तुम्हाला मल्टिपल फॉर्मॅट्समध्ये पाहिजे, म्हणजे एक त्याची PNG पण पाहिजे, त्याची JPG पण पाहिजे, त्याची PDF पण पाहिजे, त्याची TIFF पण पाहिजे. तर अशा वेळेस काय करायचं, एक करून जाऊन तुम्ही सेव्ह तर करू शकत नाही, वेळ खूप जाईल. मग फाईल, स्क्रिप्ट, ब्राउज, मी दिलेली स्क्रिप्ट क्लिक करायची, ओके करायचं, लोड करायचं. तुम्हाला याचं काय काय पाहिजे ते टिक करायचं. मी इथे PSD, JPG, PNG, TIFF एवढं सगळं सिलेक्ट करतो. चला PDF पण करून टाकू आणि मी इथे केलं ओके. मला कुठे सेव्ह करायचं आहे, हा फोल्डर मी सिलेक्ट केला आणि एक्सपोर्ट कंप्लीट. मी जर तोच फोल्डर ओपन केला तर तुम्हाला दिसेल याची एक PDF आलेली आहे, TIFF आलेली आहे, PSD, PNG, JPG सगळं तयार आहे. आता याच्यानंतरचा आहे बॅच वॉटरमार्कर. हा फोटोग्राफरसाठी खूप चांगला टूल आहे. आता असं समजा तुमच्याकडे आहेत खूप सारे फोटोज ज्याच्यावरती तुम्हाला तुमचा लोगो लावायचा आहे. फाईल, स्क्रिप्ट, ब्राउज. तुम्हाला जी मी स्क्रिप्ट दिलेली ती सिलेक्ट करायची, लोड करायची. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल की कुठले फोटोज वरती वॉटरमार्क पाहिजे. तुमचे जे काही फोटोज आहेत ते सिलेक्ट करायचे, ओके करायचं. आता ते तुम्हाला विचारतंय तुमचा लोगो म्हणजे वॉटरमार्क जो पाहिजे तो सिलेक्ट करा. तो मी सिलेक्ट केला आणि मी ओके केलं. आता याच्यानंतर ते विचारते त्या लोगोची म्हणजे जे वॉटरमार्क आहे त्याची ओपॅसिटी किती पाहिजे. मी इथे ठेवला आहे 25. त्याच्यानंतर इथे एजपासून किती पॅडिंग पाहिजे, किती जागा सोडून ते पाहिजे, तर मी इथे 20 पिक्सेल्स ठेवलं आहे. त्याच्यानंतर तो लोगो कुठे पाहिजे, वरच्या लेफ्टला पाहिजे, वरती राईटला पाहिजे, खाली लेफ्टला पाहिजे की खालच्या राईटला पाहिजे किंवा सेंटरला पण तुम्ही लावू शकता. तर मी इथे टॉप राईट केलं आणि ओके केलं. वॉटरमार्क कंप्लीट. आता तुम्हाला जायचं त्याच फोल्डरमध्ये जिथे तुम्ही हे फोटो ठेवलेले आहेत तिथे तुम्हाला एक फोल्डर बनलेला दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सगळ्या फोटोजवरती लोगो आलेला आहे. हे ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकता तुमच्या रिझल्ट्सवरती. तुमची जर फाईल छोटी असेल तर इथे छोटा येईल, इथे थोडा मोठा वाटतं, कदाचित हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जायचं ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जी लिंक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही चॅनलचे मेंबर असाल तरच ती लिंक ओपन होईल आणि जर तुम्ही मेंबर नसाल तर तुम्हाला आधी मेंबर बनायचं. जॉईनवरती क्लिक करायचं. जॉईनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं गुगल पे किंवा जे कुठलं पेमेंट मेथड असेल त्याच्याने ₹159 तुम्हाला पे करायचं आणि त्यानंतर ह्या सगळ्या स्क्रिप्ट्स तुम्हाला मिळतील. आणि असंच आगळा वेगळा कॉन्टेंट ह्या YouTube चॅनलवरती मिळतच राहणार आहे आणि जे तुम्हाला सध्या तरी बाकी कुठेच मिळणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. त्या प्रश्नांना मी नक्की उत्तरं देईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा.